नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हान या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये सुरुवातीला आपण चिटचॅट क्वेश्चन्स घेतलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर या पाठाचा वर्कशॉप घेतलेला आहे आणि शेवटी लँग्वेज स्टडीमध्ये जो काही ग्रामरचा सोडवण्याचा भाग दिलेला आहे तो घेतलेला आहे। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की बघा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील। आणि तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर आपण सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट? तुमचा आवडता विषय कोणता? माय फेवरेट स्कूल सब्जेक्ट इज इंग्लिश। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचा विषय लिहू शकता। 2. विच सब्जेक्ट डू यू फाइंड द मोस्ट डिफिकल्ट? कोणता विषय तुम्हाला सर्वात अवघड वाटतो? आय फाइंड जिओग्राफी मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट। बऱ्याच जणांना मॅथ हा विषय थोडासा अवघड वाटतो, तर तुमच्या पद्धतीने उत्तर लिहिलं तरीही चालेल। थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू डू टू ट्राय टू अंडरस्टँड इज बेटर? म्हणजे ते विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही काय करता? Answer is to enhance my understanding of difficult subject. I dedicate time to reading and reviewing relevant material and make notes to clarify key points. Fourth, can I help you to? Answer is, can I help you to complete your English project? Fifth, can you help me to dash dash? Can you help me to complete my assignment? त्यानंतर आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये पाहूया। फर्स्ट क्वेश्चन, डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॅबिलिटीज। म्हणजे अपंगत्वामुळे किंवा विकलांगतेमुळे लोकांना कोणकोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते याविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे। Answer is discrimination, social stigma, isolation, lack of career opportunities, insecurities, unfriendly public places and inferiority complex. These challenges people have to face due to disabilities. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट प्रोव्हिजन्स शुड बी मेड इन पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरीवन गेट्स द सेम ॲक्सेस टू पब्लिक फॅसिलिटीज? म्हणजे ज्यामुळे प्रत्येकाला सार्वजनिक सोयीचा किंवा सवलतींचा उपयोग करण्याची सारखी संधी मिळेल अशा कोणत्या तरतुदी सार्वजनिक ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत? फर्स्ट, सुटेबली अल्टरिंग बसेस, एअरप्लेन्स, ट्रेन्स, कंपार्टमेंट अँड वेसल्स टू मेक देम ॲक्सेसिबल टू पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. बी, इन्स्टॉलिंग ऑडिटरी feedback in traffic signal for the benefit of the visually impaired. C, making necessary cuts and slopes in pavement for wheelchair users. D, engraving the surface of zebra crossing, the edges of railway platform for the visually impaired. E, designing appropriate symbols of disabilities. आता त्यानंतर काय आहे पाहूया। ऑब्झर्व युअर सराउंडिंग अँड राईट वेदर सच फॅसिलिटीज आर अवेलेबल. हाऊ कॅन यू हेल्प इट टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन? म्हणजे तुमच्या अवतीभोवतीच्या परिसराचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि अशा सेवा किंवा सुविधा उपलब्ध आहेत का ते लिहा। ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुचवायचं आहे। तर सुरुवातीला डिसॅबिलिटीज, चॅलेंजेस आणि नेसेसरी फॅसिलिटीज हे काही आपल्याला कॉलम दिलेले आहेत। फर्स्ट आहे हिअरिंग लॉस अँड डीफनेस. तर चॅलेंजेस आहेत अनेबल टू कम्युनिकेट, लर्न अँड अंडरस्टँड न्यू लँग्वेजेस. आता नेसेसरी फॅसिलिटीज काय आहेत? हिअरिंग एड्स शुड बी मेड अवेलेबल टू देम ॲट लो कॉस्ट. आता सेकंड डिसॅबिलिटी आहे विजन लॉस अँड ब्लाइंडनेस. चॅलेंज आहे अनेबल टू वॉक अँड ट्रॅव्हल अलोन. नेसेसरी फॅसिलिटीज ऑडिओ लायब्ररी, लर्निंग लॅब, कम्प्युटर लॅब वेअर दे कॅन लर्न.
त्यानंतरची डिसॅबिलिटी आहे स्पीच डिसऑर्डर्स. आता चॅलेंजेस अनेबल टू कम्युनिकेट वेल अँड एक्सप्रेस थॉट्स आयडियाज. मग फॅसिलिटीज स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हिअरिंग स्क्रीनिंग रूम. आता नेक्स्ट डिसॅबिलिटी आहे फिजिकल डिसॅबिलिटी. चॅलेंजेस अनेबल टू डू डेली टास्क प्रॉपरली अँड यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट. फॅसिलिटीज शुड बी प्रोव्हाइडेड slopes and wheelchairs accessible entrance. नेक्स्ट डिसॅबिलिटी आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. चॅलेंजेस अनेबल टू जज अँड सॉल्व प्रॉब्लेम्स प्रॉपरली. फॅसिलिटीज रेसिडेन्शियल केअर अँड ट्रीटमेंट अँड काउन्सिलिंग. आता लास्ट डिसॅबिलिटी आहे लर्निंग डिसऑर्डर. यामध्ये चॅलेंजेस आहेत अनेबल टू लर्न सिम्पल थिंग्स दॅट ऑफर्स कॅन इझिली लर्न. फॅसिलिटीज academic support should be provided. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज देखील झालेली आहे. तर आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये आहे गेस द मीनिंग ऑफ. यामध्ये फर्स्ट इमेजरेबल कॉन्ट्रास्ट. याचं मीनिंग आहे big or vast difference. Second, eventful day, the day with full of events. Third, upturned means pointing upwards. Fourth, unconsciously means without realizing. Fifth, white darkness means that the person is able to see darkness in light, usually symbolizes visually impaired. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे द ऑथर रेफर्स टू टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स, व्हॉट आर दे. म्हणजे ती लेखिका कोणत्या दोन परस्पर विरोधी भावनांचा उल्लेख या ठिकाणी करते. फर्स्ट, ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हान केम इन हेलेन्स लाईफ अँड शी वॉज फिल्ड विथ वंडर. सेकंड, हेलेन vaguely from her mother's signs and from hurrying to and from in the house that something unusual was about to happen. Second question, what does the author compare herself to? लेखिका स्वतःची तुलना कशाशी करते? Answer is the author compare herself to the sheep. Third question, what did young Helen do when they first met? म्हणजे त्या तरुण हेलेनने जेव्हा ती पहिल्यांदा भेटली तेव्हा काय केले? आन्सर इज व्हेन दे फर्स्ट मेट शी कॉट हर हँड अँड हेल्ड हर क्लोज इन हर आर्म्स. फोर्थ क्वेश्चन, डिस्कस व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिंगर प्ले, स्पेलिंग अ वर्ड मेकॅनिकली अँड रायटिंग अ मिनिंगफुल वर्ड. आता या तिन्हीमधला आपल्याला या ठिकाणी फरक सांगायचा आहे आणि याचीच चर्चा करायची आहे. तर फरक कशात सांगायचा आहे? फिंगर प्ले, त्यानंतर स्पेलिंग अ वर्ड मेकॅनिकली अँड रायटिंग अ मिनिंगफुल वर्ड. आन्सर इज फिंगर प्ले कॅन बी इन द फॉर्म ऑफ सॉंग्स ऑर चॅन्ट्स. स्पेलिंग अ वर्ड mechanically means learning the words using touch in the beginning. It is just imitation. Writing a meaningful words means writing a word knowingly by understanding its meaning properly. फिफ्थ क्वेश्चन परत एकदा डिस्कशन करायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्डलेस सेन्सेशन अँड थॉट्स. यामध्ये आपल्याला मुखस्पर्श आणि विचार किंवा भावना या दोन्हीमधला फरक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. आन्सर इज सेन्सेशन इज अ फिजिकल फीलिंग ऑर perception resulting from something that happened to or comes into contact with body. It is the ability to feel something physically and express without using words. Thought is an idea or opinion produced by the thinking or occurring suddenly in the mind. Sixth question, read aloud the paragraph. We walk down इथपासून ते बी स्वेप्ट अवे इथपर्यंत जो काही पॅरेग्राफ आहे तर तो आपल्याला योग्य चढउतारासह योग्य चिन्हांचा वापर करून आपल्याला तो जोरात वाचायचा आहे. तर या ठिकाणी तो पॅरेग्राफ देखील दिलेला आहे, तो एकदा चेक करा. सेवन्थ क्वेश्चन आहे, व्हॉट वर द बॅरियर्स, हाऊ कुड दे बी स्वेप्ट अवे.
अडथळे नेमके कोणते होते ते दूर करणे कसे शक्य झाले? Answer is when the writer realized that every object had a name, each name gave birth to a new thought. Every object that she touched seemed to quiver with life, as everything was strange and new to her, as every living word could give her new experience, but some of them couldn't. Eighth question, why did young Helen feel repentance and sorrow? म्हणजे लहानग्या हेलेनला पश्चाताप आणि दुःख का वाटले? Answer is when young Helen broke her new doll into pieces, she had no idea that every part of it had a name. But when she realized that every object that existed has a name, she saw everything with a strange new sight. When she remembered her broken doll, she felt repentance and sorrow for what she had done. Ninth question, find out more about Helen Keller and her teacher Annie Sullivan from the net. आता नेटवरून या दोघांविषयी आपल्याला अधिकची माहिती मिळवायची आहे. बाकी यामध्ये लिहिण्याचा कुठलाही भाग दिलेला नाही, परंतु ती माहिती मिळवायची आणि रीड करायची आहे. तर आतापर्यंत आपले चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि मार्जिन क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. चूक किंवा बरोबर ते सांगायचं आहे. यामध्ये ए, द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलेन केलर्स लाईफ वॉज व्हेन हर टीचर केम टू हर. दिस सेंटेन्स इज ट्रू. B, when young Helen stretched out her hand, her mother took it. This sentence is false. C, young Helen learned to spell many words without understanding them. This sentence is true. D, one day young Helen understood that everything has a name. This sentence is also true. E, young Helen did not try to put the pieces of the doll together. This sentence is false. F, young Helen felt sorry that she had broken the doll. This sentence is true. आता त्यानंतर आहे लिसन केअरफुली अँड क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वन अँड मेनी. आपल्याला एकवचन अनेकवचन या ठिकाणी लिहायचं आहे. खाली काही शब्द दिलेले आहेत, ते एकवचन त्यातले कोणते आहेत आणि बहुवचन किंवा अनेक वचन कोणते आहेत ते पाहूया. 1, डे, टीचर, आफ्टरनून, पोर्च, फेस, अँगर, बिटरनेस, स्ट्रगल, शीप, डार्कनेस. मेनी, कॉन्ट्रास्ट, लाईव्स, मंथ्स, इयर्स, सायन्स, फिंगर्स, लीव्स, ब्लॉसम्स, वीक्स. आता तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर जे अनेकवचनी शब्द आहेत त्या सर्व शब्दांच्या शेवटी यस हा प्रत्यय लागलेला आहे. Third question, this narrative is written in the first person using I. Rewrite the following sentences using Helen Keller or young Helen appropriately in place of I and making other necessary changes in the sentences. आता खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्यामध्ये ज्या ठिकाणी I हा शब्द आला आहे त्या ठिकाणी यंग हेलेन किंवा हेलेन किलर तर हा शब्द वापरून त्याच्या पुढे वाक्यामध्ये जे काही वाक्यानुरूप चेंजेस आहेत ते करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. यामध्ये फर्स्ट, आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर अ सरप्राईज फॉर मी. आता आय बदलायचं आहे. आयच्या जागी आपण यंग हेलेन घेतलेला आहे, ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. यंग हेलेन डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑफ ऑर सरप्राईज फॉर हर. आता यंग हेलेन आले त्यामुळे या ठिकाणी हर आपण घेतलेलं आहे. बी, द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गिव्ह मी अ डॉल. आता या ठिकाणी मायच्या जागी आपण हेलेन किलर वापरूया. द मॉर्निंग आफ्टर हेलेन किलर टीचर केम शी लेड हर इन टू हर रूम अँड गेव हर अ डॉल. सी, ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. Answer is on entering the door, young Helen remembered the doll she had broken. D,
Then my eyes filled with tears, for I realized what I had done, and for the first time I felt repentance and sorrow. Answer is, then young Helen's eyes filled with tears, for she realized what she had done, and for the first time she felt repentance and sorrow. या ठिकाणी यंग हेलेन हा शब्द वापरून आपण शी वाक्यामध्ये ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी लिहिलेला. फोर्थ क्वेश्चन, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. पुढे काही आपल्याला वाक्य दिलेले आहेत तर त्याला अनुसरून आपल्याला प्रत्येकी 2 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी हू, व्हेन अँड व्हॉट हे WH वर्ड्स दिलेले आहेत ते वापरून आपल्याला प्रत्येकी 2 प्रश्न तयार करायचे आहेत. तर पाहूयात या ठिकाणी करून दिलेला आहे. ए, आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. क्वेश्चन्स विथ हू, व्हॉट, व्हेन. तर ह्या तिन्ही शब्दांचा वापर करून आपल्याला क्वेश्चन्स बनवायचे आहेत. एक्झाम्पल, हू वॉज लाईक दॅट शिप बिफोर हर एज्युकेशन बिगॅन. आता बी पाहूया. वन डे आय वॉज प्लेइंग विथ द न्यू डॉल. क्वेश्चन फर्स्ट, व्हेन वॉज आय प्लेइंग विथ द न्यू डॉल. सेकंड, व्हॉट वॉज आय डुईंग वन डे. C, I learned a great many new words that day. First, who learned many words that day? Second, what did I learn that day? D, she brought my hat. First question, what did she bring? Second, who brought my hat? E, we walked down the path to the well house. First, where did we walk down? Second, who walked down the path to well house? F, that living words awakened my soul. First question, what awakened my soul? Second, what did that living words awaken? Fifth question, write about your own experience. Do you remember an occasion when you did something successfully for the first time? Write about it in short 10 to 12 lines. Prepare an outline of your composition before you write it. या ठिकाणी आपल्याला स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. आपण एखादी गोष्ट यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला यश मिळालेलं आहे तर त्याबद्दल आपल्याला 10 ते 12 ओळी लिहायच्या आहेत. परंतु त्या लिहिण्याच्या आधी त्याच्यासाठी आपल्याला एक रूपरेषा तयार करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी एक आउटलाईन तयार करायची आहे आणि नंतर 10 ते 12 ओळी त्यावरती लिहायच्या आहेत. तर पाहूया. Answer is, our teacher gave us an assignment to write a poem on a school. I tried my level best but I could not do it successfully. Then I took the help of my mother. As per her guidance, I collect some words related to school. Then I write to view the words in lines and to match the rhymes also. At last, I was successful to write a poem based on school. When I read it in the class, I got good praise from the teacher as well as from my classmates. It was really a memorable occasion for me. त्यानंतर 6th क्वेश्चन आहे, गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग. आपल्याला अधिकची माहिती या गोष्टींसाठी मिळवायची आहे. त्या काय आहेत ते पाहूया. ए, डिफरंट टाईप ऑफ इम्पेअरमेंट दॅट लिमिट अ पर्सन्स ॲक्टिव्हिटी ऑर मेक इट डिफिकल्ट फॉर हिम ऑर हर टू मिक्स विथ अदर्स इन सोसायटी. आन्सर इज फर्स्ट, व्हिज्युअल इम्पेअरमेंट. सेकंड, हिअरिंग इम्पेअरमेंट. Third, impairment of speech production. Fourth, impairment of language comprehension. Fifth, intellectual impairment. Sixth, read impairment. यामध्ये बी, हाऊ मॉडर्न टेक्नॉलॉजी कॅन बी यूज टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स. म्हणजे या सर्व अपंगत्वावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. Answer is, modern technology is more useful for the disabled people than the common man in the society. It facilitates as per the requirement of the person. It will be a boon for them. Devices like caption, television, live speech, captioning, telecommunication devices for the deaf are useful for hearing impairment.
7th क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग युअर ओन आयडियाज. तर खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत जे अपूर्ण आहेत, तर ते आपली कल्पनाशक्ती वापरून पूर्ण करायचे आहेत. ए, द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन which I got my first prize. B, I did not know what to say. C, one day while I was praying, I got fracture in my hand. D, I realized what I was doing was wrong. E, I do not remember what I did at that moment. आता आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये ग्रामरचा काही सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे, तो पाहूया. 7th क्वेश्चन, फाइंड 3 एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट आहे आर्टिकल्स. ए अँड द. बी, कंपाऊंड वर्ड्स. साऊंडिंग लाईन, मंकी लाईक, वेल, हाऊस. C, present participles, hurrying, beating, making. D, past participle, penetrated, stretch, followed. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व पाठाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.